हिंदू धर्मात वटपौर्णिमा हा सण महिला मोठ्या उत्साहाने साजरा करतात. ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. आपल्या पतीला उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी हे व्रत करण्यात येते. यात वडाच्या वृक्षाची पूजा केली जाते. या दिवशी स्त्रिया वटवृक्षाची पूजा करून मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न आयुष्य लाभू दे, तसे धनधान्य, मुले-बाळ, संसाराचा विस्तार होऊन भरभराटी येऊ दे, असे वटपौर्णिमेला गाराणे घालतात. वड हा वृक्ष दीर्घायुष्य असल्याने वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे या हेतूने वृक्षांची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली आहे. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीपासून पौर्णिमेपर्यंत हे व्रत करायचे असते. 3 रात्र व्रत करावे असे सांगितले गेले आहे. तरी 3 दिवस व्रत उपवास करणे अशक्य असल्यास फक्त पौर्णिमेलाच उपवास करावा. या व्रताचा विधी नदीत काठची वाळू आणून पात्रात भरून तिच्यावर सत्यवान आणि सावित्री यांच्या मूर्ती ठेवल्या जातात. मग त्यांची षोडशोपचारे पूजा केली जाते. त्यानंतर 5 अर्घ्ये द्यावीत. मग सावित्रीची प्रार्थना करावी. पूजा झाल्यावर संध्याकाळी सुवासिनींसह सावित्रीची कथा ऐकावी. हळद, कुंकू, सावित्री आणि सत्यवानाची मूर्ती, धूप, दीप, उदबत्ती, निरांजन, 5 प्रकारची फळं, फुले, दिवा ठेवण्यासाठी रोवळी, वडाला गुंडाळण्यासाठी पांढरा मोठा धागा, पाणी भरलेला लहान कलश, पंचामृत, हिरव्या बांगड्या हे साहित्य आणावे. वटपौर्णिमेचा पूजाविधी कसा करावा? सकाळचे नित्यकर्म उरकल्यानंतर सुवासिनींनी सौभाग्यालंकार परिधान करून देवाची प्रार्थना, तुळशी पूजन करून वडाच्या झाडाजवळ एकत्र व्हाव्या. वटसावित्री व्रताचा संकल्प करावा. षोडशोपचार पद्धतीने वडाची पूजा करावी. बांबूच्या 2 टोपल्या घ्या. एका टोपल्यात 7 प्रकारचे धान्य कापडाने झाकून ठेवा. माता सावित्रीची मूर्ती दुसऱ्या टोपलीत ठेवावी आणि धूप, दीप, अक्षत, कुमकुम, माऊली इत्यादी पूजेचे साहित्य ठेवावे. माता सावित्रीची पूजा केल्यानंतर वटवृक्षाला 7 प्रदक्षिणा घालताना वटवृक्षाला माऊलीचा धागा बांधावा. पंचामृत नैवेद्य म्हणून दाखवावा. यानंतर ब्राह्मण किंवा गरजू व्यक्तीला श्रद्धेनुसार दानदक्षिणा द्यावी. पूजेनंतर महिला एकमेकींना आंब्याचे वाण देतात. या दिवशी विवाहित महिलांनी वटवृक्षाची पूजा करून कथा ऐकावी. सावित्री आणि सत्यवानाच्या नावाचा जप करावा. प्रार्थना: सर्व पवित्र वृक्षात वटवृक्षाचे आयुष्य जास्त असून पारंब्याने त्याचा विस्तारही खूप होतो. अशा वटवृक्षाची पूजा करून स्त्रिया मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभू दे, धनधान्य व मुले नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे, अशी प्रार्थना करतात. सावित्री ब्रह्मसावित्री सर्वदा प्रियभाषिणी तेन सत्यनमा पाहि सुख संसार सागरात, अवियोगो यथा देव सावित्र्या सहित तस्य ते, रवियोगो तथास्माकं भूयात जन्मनि जन्मनि. वट मूले स्थितो ब्रह्मा वट मध्ये जनार्दनः, वटाग्रे तु शिवो देवा सावित्री वट संस्थिता, अशी प्रार्थना केली जाते. वटपौर्णिमा विषयक पौराणिक कथा. अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करत होता. त्याला सावित्री नावाची कन्या होती. सावित्री अतिशय सुंदर, नम्र व गुणी मुलगी होती. सावित्री उपवास झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली. सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमारीची निवड केली. सत्यवान हा शाल्व राज्याचा धूम्रसेन नावाचा अंध राजाचा मुलगा होता. शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासहित राजा जंगलात राहत होता. भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ 1 वर्षाचेच असल्याची माहिती असल्यामुळे त्यांनी त्याच्याशी लग्न करू नको असा सल्ला सावित्रीने दिला. पण सावित्रीने ते मान्य केले नाही. तिने सत्यवानाशी विवाह केला व जंगलात येऊन ती नवऱ्याबरोबर सासू-सासऱ्याची सेवा करू लागली. सत्यवानाचा मृत्यू जेव्हा 3 दिवसावर येऊन ठेपला तेव्हा तिने 3 दिवस उपवास करून सावित्री व्रत आरंभले. सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्री त्याच्याबरोबर गेली. लाकडे तोडता तोडता त्याला घिरी आली व तो जमिनीवर पडला. यमधर्म तिथे आला व सत्यवानाचे प्राण नेऊ लागला. सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली. यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले, पण तिने साफ नाकारले व पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरला. अखेर कंटाळून यमाने पती सोडून तिला 3 वर मागण्यास सांगितले. सावित्रीने सासू-सासऱ्यांचे डोळे व राज्य परत मागितले व आपल्या पुत्राला पुत्र व्हावा असा वर मागितला. यमराजाने गफलतीने तथास्तु म्हटले तेव्हा त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण झाली व सत्यवानाचे प्राण परत करावे लागले. सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळवले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वट सावित्री व्रत आचरतात. अशा पद्धतीने भारतीय संस्कृतीमध्ये वडाची पूजा करणे ही परंपरा आजपर्यंत चालत आलेली आहे. आजकालच्या शहरी संस्कृतीमध्ये सुद्धा स्त्रिया ही प्रथा अत्यंत चांगल्या पद्धतीने जोपासत आहेत. शहरामध्ये वडाचं झाड मिळणे अशक्य असते, त्यामुळे हल्ली बाजारात वडाच्या फांद्या विकत मिळतात. त्याची पूजा केली मनोभावे तरी ते चालतं. परंतु भारतीय स्त्रियांनी आपली संस्कृती सोडू नये. जे परंपरागत चालत आलेलं आहे त्याची कास धरावी आणि आपल्या सर्व कुटुंबाचं कल्याण व्हावं या हेतूने वडाची पूजा करावी. धन्यवाद.